काही म्हणून. आम्हाला नकोय तुमची लाडकी बहीण योजना, नकोय आम्हाला, न्याय द्या, आमच्या मुलांना सुरक्षित ठेवा, आमच्या मुलींना सुरक्षित ठेवा, नाहीतर आम्हाला आमच्या मुलींना घराच्या बाहेर काढताना एक क्षण विचार करावा लागेल की बाबा माझी मुलगी सुरक्षित आहे का, तिला बाहेर पाठवू का. रोज आम्ही मुलांना शिकवतो गुड टच बॅड टच, गुड टच बॅड टच, पण आमच्या मुलांना शिकून उपयोग काय, समोरच्या नराधमाला कळत नाही गुड टच बॅड टच काय असतो, लहान लेकरं काय असतात त्या नराधमाला कळत नाहीये. मग आम्ही आमच्या मुलांना शिकून उपयोग काय. गुन्हा शाळेत झाला ना तर शिक्षा शाळेत झाली पाहिजे, आणि मुलगी वाचवा मुलगी जगवा कशासाठी, रेप करायसाठी का. आणि पोलीस कुठे जातात, आम्ही पालक शाळेत गुन्हा घेऊन गेलो तर पालकांना बाहेर हकलवलं जातं कशाबद्दल, आणि शिक्षक कुठे जातात, काय करतात शिक्षक. आम्ही आमच्या मुलांना कोणाच्या विश्वासावर शाळेत पाठवायचं. जे तिच्या फॅमिलीकडून मला कळलं की त्या मुलीच्या चालण्यात चेंजेस झाले होते. जर का रॅप्चर असेल, खूप डीप रॅप्चर आहे, तर त्या रॅप्चरमुळे त्या मुलीला त्रास झाला, प्रचंड त्रास झाला. 8 दिवस आधी त्या मुलीबरोबर झालं होतं. त्या मुलीला ताप येत होता म्हणून ती मुलगी स्कूलला येत नव्हती, आणि बरोबर 12 तारीखला दुसऱ्या मुलीला टार्गेट केलं गेलं. त्या मुलीलाही रॅप्चर आहे. म्हणजे असा प्रकार करून मग इतके दिवस शाळा प्रशासन काय करत होती, हा माझा मुद्दा आहे. जर का तुम्ही मुलांची इंटरव्ह्यू घेता तर तुम्ही जे कर्मचारी ठेवता त्यांची इंटरव्ह्यू तुम्ही नाही का घेऊ शकत, त्याची पोलीस व्हेरिफिकेशन, त्याची एनओसी, ह्याचा कुठे रेकॉर्ड आहे का, ह्याची मनस्थिती कशी आहे, हा विकृत नाहीये का, तर तुम्ही या परिस्थितीत नाही तुम्ही बोलू शकत, नाही विचारणा करू शकत. आणि बातमीसोबतच बुलेटिनमध्ये घेतो एक छोटा